उल्हासनगरमधील एका मोबाईल दुकानात मध्यरात्री एका नग्न चोरानं चोरी केली. CCTV फुटेजमध्ये चोर नग्नावस्थेत दुकान लुटत असल्याचं दिसलं. मोबाईल, हेडफोन आणि रोख रक्कम चोरणाऱ्या या चोराविरुद्ध अंबरनाथ पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून या घटनेमुळे संताप व्यक्त होत आहे. नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. एखादा चोर चोरी करताना कोणती पद्धत वापरेल किंवा काय शक्कल लढवेल सांगता येत नाही. पण मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उल्हासनगरमध्ये मात्र एका चोरट्यानं चोरी करताना जो प्रकार केला, जी पद्धत अवलंबली, तसं कोणी अगदी जन्मात केलं नसेल किंवा ऐकलंही नसेल आणि यापुढं सुद्धा कोणी अशी शक्कल लढवेल असं वाटत नाही. अतिशय विचित्रपणे केलेल्या या चोरीचा व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या अनोख्या चोरीची सध्या सगळीकडे चर्चा रंगली आहे. उल्हासनगर शहरात एका चोरट्यानं नग्न होऊन मोबाईल दुकानात घुसत मोबाईल, हेडफोन, रोख रक्कम चोरून नेली. संतापजनक बाब म्हणजे जाताना दुकानातच त्याने विष्ठा केली. उल्हासनगर कॅम्प 5च्या गायकवाडपाडा परिसरात घडलेली ही घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली. या ठिकाणी सुनील गुप्ता यांचं ओम साईराम कम्युनिकेशन हे दुकान आहे. मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात चोरट्यानं या दुकानाचे पत्रे उचकटले आणि दुकानात प्रवेश केला. धक्कादायक बाब म्हणजे तेव्हा या चोराच्या अंगावर एकही कपडा नव्हता. तो चोर पूर्णपणे नग्नावस्थेत होता. दुकानात असलेल्या CCTVत तो कैद झाला. त्याने दुकानातील 2 मोबाईल, हेडफोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरला आणि तो पसार झाला. मात्र सगळ्यात धक्कादायक आणि किळसवाणी बाब म्हणजे चोरी करून परत बाहेर पडताना या चोरट्यानं त्याच दुकानात बसून प्रातर्विधी केला. त्याची ही प्रत्येक कृती दुकानातील CCTVमध्ये कैद झाली असून तो व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झालाय. या संपूर्ण घटनेमुळं प्रचंड संताप व्यक्त होत आहे. सकाळी जेव्हा दुकानाचे मालक सुनील गुप्ता दुकानात आले आणि दुकान उघडल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचा अंदाज आला. सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसल्यावर त्यांनी दुकानातील CCTV चेक केला आणि सगळा प्रकार पाहून ते सुद्धा संतापले. या प्रकरणी अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.